गोंधळ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचा आणि ऑस्करचा संबंध येऊ शकतो. पहिला मराठी चित्रपटाचा आणि ऑस्करचा संबंध आला श्वास या चित्रपटामुळे. 2004 मध्ये भारताकडून ऑफिशियली एंट्री झाली श्वास या चित्रपटाची ऑस्करसाठी. त्यानंतर 2009 मध्ये हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाची ऑफिशियल एंट्री झाली ऑस्करमध्ये भारताकडून आणि त्यानंतर 2015 मध्ये कोर्ट या चित्रपटाची ऑफिशियल एंट्री झाली. पुन्हा तीच शक्यता मला असं वाटतंय की गोंधळ या मूव्हीमुळे महाराष्ट्रातला आणखीन एक चित्रपट ऑस्करसाठी जाऊ शकतो, त्याची ऑफिशियल एंट्री होऊ शकते आणि त्याची कारणं काय, मला तो तसं का वाटतं यासाठी मी डेडिकेट एक वेगळा लॉंग व्हिडिओ बनवलाय. खाली लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला ती ऑफिशियल एंट्री कशी होते, त्यासाठी कोणते निकष असतात, त्याची निवड कशी केली जाते, कोणती कमिटी तो चित्रपट निवडते, ऑस्कर मध्ये गेल्यानंतर मग त्या चित्रपटांचा प्रवास काय असतो, लॉंग लिस्ट म्हणजे काय असते, शॉर्ट लिस्ट म्हणजे काय असतं, फायनल नॉमिनेशन म्हणजे काय असतं. आतापर्यंत गोंधळनं इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया मध्ये जो इतिहास घडवला, महाराष्ट्रासाठी कधीच न मिळालेला आजपर्यंत अवॉर्ड म्हणजे बेस्ट डिरेक्टरचा अवॉर्ड संतोष डावकर हे जे गोंधळचे डिरेक्टर त्यांना मिळाला आणि इंटरनॅशनली हा चित्रपट लोकांना अपील करू शकतो हे एक सगळ्या महाराष्ट्रीयन आणि भारतातल्या लोकांना समजलं आणि त्यामुळेच मी म्हणतोय की गोंधळ या फिल्ममुळे पुन्हा एकदा मराठी फिल्मचा आणि ऑस्करचा संबंध येऊ शकतोय आणि म्हणूनच ही फिल्म OTT वर येणार नाही. ही फिल्म तुम्ही फक्त आणि फक्त थिएटर मध्ये पाहू शकता, कारण इफी मध्ये अवॉर्ड भेटलाय, आणखीन खूप साऱ्या कॉम्पिटिशन मध्ये ही अवॉर्ड मिळवू शकते. त्याचबरोबर ऑस्कर साठी सुद्धा ऑफिशियल एंट्री गोंधळ या फिल्मला मिळू शकते. त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे तर ही फिल्म OTT वर 1 ते 2 वर्ष नक्कीच येणार नाही. थिएटर मध्ये अजून ही फिल्म चालू आहे, तुम्ही जर पाहिली नसेल तर थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता. मराठी प्रेक्षकांची तक्रार असते की मराठी चित्रपट थिएटर मध्ये पाहण्यासारखा नसतो, त्यामध्ये थ्रिल नसतो, सस्पेन्स नसतो, चांगली सिनेमॅटोग्राफी, लाइटिंग आणि ते बॅकग्राऊंड म्युझिक जे साऊथ मध्ये तुम्ही ऐकता, जी गाणी ऐकता तशा पद्धतीची नसतात, अशी जी तक्रार असते, ही तक्रार तुम्ही गोंधळी मूव्ही पाहून करू शकणार नाही. तर थिएटर मध्ये गोंधळी मूव्ही पाहिली नसेल तर पाहून घ्या, कारण या चित्रपटाचा फिल्म फेस्टिवलचा प्रवास मोठा चालणार आहे.